30 वर्ष सुखी संसार केल्यानंतर सकाळी चहा देताना बायकोने समोर घटस्फोटाचे कागद ठेवले. नवऱ्याला वाटलं ती वेडी झाली आहे, पण तिने दिलेलं कारण ऐकून त्याचे डोळे पांढरे झाले. त्याच्या अगदी पायाखालची जमीनच सरकली. विलासराव आणि सुमती समाजाच्या दृष्टीने एक अत्यंत आदर्श जोडपं. विलासराव एका मोठ्या कंपनीतून इंजिनियर म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी आयुष्यात खूप पैसा कमवला, पुण्यात स्वतःचा सुंदर फ्लॅट घेतला, मुलाला अमेरिकेत आणि मुलीला डॉक्टर करून परदेशी सेटल केलं. विलासरावांना कोणतंही व्यसन नव्हतं. ते कधी सुमतीला रागावून बोलतही नसत आणि दर दिवाळीला न चुकता तिला सोन्याचा दागिना देखील आणत असत. कालच त्यांचा लग्नाचा 30वा वाढदिवस अगदी मोठ्या थाटामाटात हॉटेलमध्ये पार पडला होता. पाहुणे म्हणत होते, सुमतीबाई खूप नशिबान आहे. सुमतीबाई खूप नशीबवान आहे, त्यांना देवासारखा असा नवरा मिळाला आहे. तो धक्कादायक सकाळचा प्रसंग. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे विलासराव हे पेपर वाचत हॉलमध्ये बसले होते. सुमतीने चहाचा कप आणून त्यांच्यासमोर ठेवला, पण आज त्या कपाबरोबर एक फाईल देखील होती. विलासरावांनी चष्मा लावून ती फाईल उघडली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते घटस्फोटाचे पेपर्स होते, ज्यावर सुमतीची सही होती आणि कोपऱ्यात सुमतीची एक छोटी बॅग भरलेली ती देखील तयार होती. विलासराव धक्क्यानेच उभे राहिले आणि ओरडले, सुमती, हे काय वेडेपणा आहे? कालच आपला 30वा वाढदिवस झाला. मी तुला आयुष्यात काय कमी पडू दिलं नाही. माझ्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं. मी कधी तुला मारहाण केली नाही, कधी व्यसन केलं. तुला हवं ते घर, गाडी, दागिने सगळं काही दिलं. मुलांचं आयुष्य मार्गी लावलं. मग वयाच्या या 55व्या वर्षी तुला हा कोणता झटका आलाय? सत्याचा स्फोट आणि अंगावर काटा आणणारं ते कारण होतं. कारण सुमती ही अत्यंत शांत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर 30 वर्षाची एक भयंकर पोकळी होती. ती अत्यंत जड पण ठाम आवाजात म्हणाली, तुम्ही मला सगळं काही दिलंत आहो, पण या 30 वर्षात तुम्ही मला मी म्हणून कधी जगूच दिलं नाही. तुम्ही मला कधी मारहाण केली नाही हे खरं आहे, पण काळजीच्या आणि प्रेमाच्या नावाखाली तुम्ही माझ्या पूर्ण अस्तित्वाचा गळा घोटला. विलासराव ऐकून सुन्न होऊन बघत होते. सुमती पुढे म्हणाली, लक्षात आहे, लग्नानंतर मला गाण्याचा क्लास लावायचा होता. तुम्ही म्हणालात, गाऊन काय करायचंय, त्यापेक्षा शिवणकाम लाव. शिवण क्लास लाव आणि घरात उपयोगी पडेल. मी शिवण क्लास लावला. मला सुती साड्या आवडायच्या, पण इंजिनियरच्या बायकोला त्या शोभत नाही, म्हणून तुम्ही मला 30 वर्ष भारीच अशा सिल्कच्या साड्या नेसायला लावल्यात. मला मसालेदार जेवण आवडायचं, पण तुमच्या तब्येतीसाठी मी 30 वर्ष आळणी आणि फिकं जेवण जेवले. तुम्ही कधीच विचारलं नाही की सुमती, तुला काय आवडतं? विलासराव रागाने म्हणाले, अगं पण हे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. यावरून कुणी 30 वर्षाचा संसार मोडतं का? सुमतीच्या डोळ्यातून आता घळघळा पाणी वाहत होतं. तिने तो अंगावर काटा आणणारा शेवटचा घाव घातला आणि नाही अहो, या छोट्या गोष्टी नाहीत. काल लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही माझ्यासाठी कपाटाची आवराआवर केली. तिथे माझ्या मरण पावलेल्या बापाची एक जुनी लाकडी पेटी आणि माझ्या आईची शेवटची फाटकी साडी होती, जी मी माझ्या जीवापाड जपली होती. तुम्ही मला न विचारता ती पेटी आणि साडी कचरा म्हणून रद्दीवाल्याला देऊन टाकली आणि मला म्हणतात, ते जुनं आणि घाणेरडं दिसतं. मी तुला 10,000ची नवीन साडी आणली. काल मला समजलं विलासराव, तुम्ही माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही. तुम्ही फक्त तुमच्या परफेक्ट बायकोच्या कल्पनेवर प्रेम केलं. मी तुमच्या या घरात फक्त एक सजावटीची वस्तू आणि एक मशीन बनून राहिले, जिचं स्वतःचं मन, स्वतःची आवड आणि स्वतःच्या आठवणींना काहीच किंमत नाही. सुमतीने आपली बॅग उचलली आणि दाराकडे वळतच म्हणाली,
मुलांची जबाबदारी संपली. आता माझ्या आयुष्याची फक्त 10-15 वर्ष उरली आहेत आणि या उरलेल्या आयुष्यात मला कुणाची आदर्श बायको किंवा आई बनायचं नाही आहे. मला फक्त सुमती म्हणून जगायचं आहे, मोकळा श्वास घ्यायचा आहे. तुमचे दागिने आणि घर तुम्हालाच लाभ. सुमतीने दार उघडलं आणि ती कायमची बाहेर पडली. विलासराव आपल्या त्या 1 कोटीच्या मोठ्या फ्लॅटमध्ये हातात सोन्याची साखळी आणि घटस्फोटाचे कागद घेऊन सुन्नपणे एकटक तिच्याकडे पाहत उभे राहिले आणि तेही एकटेच. एका सुवर्ण पिंजऱ्यातल्या पक्षाने आज 30 वर्षांनी स्वतःची मुक्तता केली होती. भौतिक सुख सगळं दिलं, पण जोडीदाराला माणूस म्हणून समजायला विसरणाऱ्या एका आदर्श नवऱ्याला वास्तव्याचा कसा शॉक बसला, ही अत्यंत प्रॅक्टिकल आणि भावनिक कथा तुम्हाला कशी वाटली? तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.